आणि विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। 16 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे। अर्ज भरण्यासाठी 25 मे ते 1 जून पर्यंतचा कालावधी आहे। 2 जूनला अर्जांची छाननी आणि 18 जूनला मतदान होईल। 22 जून रोजी 16 जागांच्या निकालांची मतमोजणी होणार आहे। सगळ्या 16 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातल्या आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर झाल्यात, कसं टाइम टेबल आहे? सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, परभणी आणि औरंगाबाद या ज्या 6 एकूण जागा आहेत जिथून विधान परिषदेच्या जागा भरल्या जातात 16 आमदारांच्या, त्याबाबतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। यामध्ये 1 जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे, तर 4 जून पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। जर 18 जूनला मतदानाची वेळ आली तर 18 जूनला मतदान होईल आणि प्रत्यक्ष मतमोजणी 22 जूनला केली जाईल। 25 जूनच्या पूर्वी हा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम संपेल असा आहे। आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वसाधारणपणे 75% तरी ज्या लोकल बॉडीज जिथून हे निवडून आणायचे आहेत त्या भरलेल्या असल्या पाहिजेत आणि तशी अट होती। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या, त्यामुळे या 16 जागा पूर्ण झालेल्या नव्हत्या। आता जे निवडणूक आयोगाने म्हटले त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने याविषयीची माहिती कळवली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या 16 विधान परिषद जागांसाठी निवडणुका जाहीर केल्यात। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।